नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर लर्न विथ मॅक मास्टर। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा जो चॅप्टर सुरू केलेला होता आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, त्याचा आज आपला सेकंड लेक्चर आहे हा। तर आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशनचा अर्धा पार्ट आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आणि राहिलेला अर्धा पार्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन जो चॅप्टर आहे तो कंप्लीट करणार आहोत। तर आता आपला 2.4 जो आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड पार्ट्स लाईक गिअर्स, स्प्रिंग्स ह्याच्याबद्दल आपण यात स्टडी करणार आहोत। तर आपला कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गिअर्स, पर गिअर ह्याचा कन्व्हेन्शन आहे अशा प्रकारे, बेवेल गिअर ह्याचा आहे अशा प्रकारे, वॉर्म गिअरचा कन्व्हेन्शन आहे अशा प्रकारे। तर एवढे सिंपल आहेत। आणि आता कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन ऑफ स्प्रिंग्स, स्प्रिंगचे कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन कसं करायचं असतं आता ते यात बघू। कॉम्प्रेशन स्प्रिंग विथ सर्क्युलर सेक्शन। कॉम्प्रेशन स्प्रिंग असतात, त्याचा व्ह्यू इथं आहे, त्याचा ॲक्च्युअल प्रोजेक्शन आहे हा व्ह्यू अशा प्रकारे असतो। कॉम्प्रेशन स्प्रिंग विथ सर्क्युलर सेक्शन ह्याचा व्ह्यू आहे, त्याचा सेक्शन आहे इथं आणि त्याचा कन्व्हेन्शन अशा प्रकारे दिला जातो। अशा प्रकारे कन्व्हेन्शन रिप्रेझेंट केला जातो। कॉम्प्रेशन स्प्रिंग विथ स्क्वेअर सेक्शन, कॉम्प्रेशन स्प्रिंग विथ स्क्वेअर सेक्शन जर तसं असेल तर सर्क्युलर सेक्शन होता इथं वरच्या पॉईंट 1 मध्ये। आता यामध्ये स्क्वेअर सेक्शन आहे जे इथं आपल्याला ॲक्च्युअल प्रोजेक्शनच्या मध्ये सेक्शनच्या इथं आपण बघू शकता। यामध्ये सर्क्युलर सेक्शन आहे, यात स्क्वेअर सेक्शन आहे, एवढंच चेंज आहेत। आणि इथं आपण स्क्वेअर, इथं सर्कल होते ते स्क्वेअर आहेत, एवढंच डिफरन्स आहे। टेन्शन स्प्रिंग्स आपला जो तिसरा आहे, टेन्शन स्प्रिंग्स यामध्ये अशा प्रकारे त्याचा ॲक्च्युअल व्ह्यू आहे, ॲक्च्युअल सेक्शन आहे आणि त्याचा कन्व्हेन्शनल असा ड्रॉ करतो। हा झाला आता आपला 2.4 कंप्लीट। आणि आता आपण 2.5 कडे जाऊ। 2.5 त्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पाईप जॉईंट्स आणि वॉल्स। ते आपण या व्हिडिओमध्ये आता स्टडी करणार आहोत। तर जो फर्स्ट आहे सॉकेट जॉईंट कसं करायचं असतं ते इथं दाखवलेलं आहे। इथं आपला सॉकेट आहे, हा पाईप आहे, हा पाईपचा भाग आहे, हा आपला सॉकेट आहे, त्याचा फिगर इथं दिलेला आहे। निप्पल जॉईंट पाईप ह्याचा अशा प्रकारे आहे फिगर। बेंड पाईपमध्ये जर बेंड असेल तर त्याचा अशा प्रकारे बेंड असतो, जो इथं फिगरमध्ये आपल्याला दाखवलेला आहे। टी सेक्शनमध्ये आपल्याला जर वन वेनी जर पाणी जर वन वेनी येत असेल तर त्याला सेपरेटली 2 भागामध्ये डिवाइड करतो। टी सेक्शन आहे। एल्बो सेक्शन हा असा आहे। क्रॉस सेक्शन हा आपला क्रॉस सेक्शन आहे जो की तुम्हाला माहीत आहे। प्लगसाठी आपण अशा प्रकारे डिनोट करतो। कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन असं आहे। रिड्युसिंग सेक्शन सॉकेटचा असा आहे। वॉल्सबद्दल आपण आता स्टडी करणार आहोत, जो आहे कंपोनंट्स। युनियन डबल लाईन सिम्बॉल, हा डबल लाईन सिम्बॉल आहे, हा सिंगल लाईन सिम्बॉल आहे। इथं जो आपण पेनने ड्रॉ केलेला आहे मी, तर हे सिंगल लाईन सिम्बॉल आहे आणि हा डबल लाईन सिम्बॉल आहे। क्रॉस तो आपण नंतर बघू। लेटरल तर लेटरलचा असा आहे, हा सिंगल लाईन सिम्बॉल आहे, हा त्याचा डबल लाईन सिम्बॉल आहे। कॅपचा हा जे इथं ड्रॉ केलेला आहे हा सिंगल लाईन सिम्बॉल आहे आणि हा डबल लाईन सिम्बॉल आहे। क्रॉस
क्रॉस वॉल त्याचा हा डबल लाईन सिम्बॉल आहे आणि हा त्याचा हा सिंगल लाईन सिम्बॉल आहे आणि हा त्याचा डबल लाईन सिम्बॉल आहे. कपलिंगचा अशा प्रकारे दिलेला आहे. इथं प्लगचा इथं अशा प्रकारे दिलेला आहे. आता टी सेक्शन त्याचा सिंगल लाईन सिम्बॉल आहे असा आणि त्याचा डबल लाईन सिम्बॉल आहे असा. 19 डिग्री एल्बो सेक्शनचा असा त्याचा सिंगल लाईन सिम्बॉल आहे आणि हा डबल लाईन सिम्बॉल. रिड्युसिंग कपलिंग त्याचा अशा प्रकारे आहे. हा त्याचा सिंगल लाईन सिम्बॉल आणि हा डबल लाईन सिम्बॉल. ग्लोब वॉलचा हा सिंगल लाईन सिम्बॉल आणि हा डबल लाईन सिम्बॉल. 45 डिग्री एल्बोचा यामध्ये आपला 90 डिग्री एल्बो होता, यात 45 डिग्री आहे. याचा रिप्रेझेंटेशन असा आहे आणि याचा सिंगल लाईन सिम्बॉल आहे असा आणि हा डबल लाईन सिम्बॉल आहे. 19 डिग्री एल्बो टर्निंग डाऊन याचा असा आहे कन्व्हेन्शन. गेट वॉल्वचा सिंगल लाईन सिम्बॉल असा आहे, हा डबल लाईन सिम्बॉल आहे. चेक वॉल्व त्याचा सिंगल लाईन सिम्बॉल असा आहे आणि हा डबल लाईन सिम्बॉल आहे. अशा प्रकारे आपला 2.5 तो संपला आहे. आता आपण 2.6 काउंटर बोर्ड होल्स त्याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर आता आपला 2.6 काउंटर संक अँड काउंटर बोर्ड होल्स ह्याच्याबद्दल आता स्टडी करणार आहोत. काउंटर संक अँड काउंटर बोर्ड. 1 मशीन ऑपरेशन्स. हे जे आहेत ते मशीन ऑपरेशन्स आहेत, त्याचं कन्व्हेन्शन इथं ड्रॉ केलेलं आहे. आता हा काउंटर संक मशीन ऑपरेशन त्याचं कन्व्हेन्शन असं आहे. काउंटर बोर्ड त्याचा कन्व्हेन्शन अशा प्रकारे आहे. बोर्ड अँड रेसेस्ड त्याचा कन्व्हेन्शन असा आहे. बोर्ड कंपोनंट त्याचा कन्व्हेन्शन असा आहे. आता 5 फेस्डचा कन्व्हेन्शन असा आहे. बेवेल्ड त्याचा कन्व्हेन्शन असा आहे. जे सगळे सिंपल आहेत. चाम्फर्ड त्याचा कन्व्हेन्शन असा आहे. मिल रेडियस हा मिल रेडियस आहे, त्याचा कन्व्हेन्शन मिल रेडियसचा कन्व्हेन्शन असा आहे. फिलेट आणि फिमेल रेडियस त्याचा कन्व्हेन्शन असा आहे. काउंटर संक अँड काउंटर बोर होल्स हे कंप्लीट झालेलं आहे. आता आपला कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन या चॅप्टर किंवा या युनिटचा 2.7 हा लास्ट पॉईंट आहे, जे आता आपण स्टडी करणार आहोत. टेपर्सचे सिम्बॉल असा आहे. हा आपला टेपर आहे. तर जर एरिया जास्त असून अशा प्रकारे डिक्रीज होत जात असेल तर त्याला आपण टेपर म्हणतो. अशा प्रकारे टेपर इज डिफाइंड ॲज. आता आपण टेपरचा डेफिनेशन बघू. टेपर इज डिफाइंड ॲज द रेशियो ऑफ डिफरन्स इन दी डायरेक्शन ऑफ 2 सेक्शन्स ऑफ ए कोन टू देअर डिस्टन्स. टेपर इक्वल टू D मायनस D. आता इथं D आहे, हा D आहे आणि हा स्मॉल d आहे. हा आपला कॅपिटल D म्हणजे डायमीटर, हा स्मॉल d. D मायनस D, कॅपिटल D मायनस स्मॉल d डिवाइड बाय L असा टेपरचा फॉर्म्युला आहे, किंवा असा दिलेला आहे, जे इथे तुम्हाला खाली दिलेला दाखवत आहे. हा त्याचा अँगल आहे. तर
अशा प्रकारे टेपर्स ह्याच्याबद्दल आपण आता स्टडी केलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 2.1 इंजिनिअरिंग मटेरियल कन्व्हेन्शन, 2.2 कन्व्हेन्शनल ब्रेक्स इन पाइप्स अँड पाइप्स रॉड्स अँड शाफ्ट्स, 2.3 कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन फीचर्स, 2.4 कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड पार्ट्स. 2.3 पर्यंत आपण या लेक्चर नंबर 1 मध्ये कव्हर केलेला आहे. आता आपला 2.4, 2.5, 2.6 आणि 2.7 एवढे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. आता इथंच आपला युनिट नंबर 2 जो कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर धन्यवाद. आता आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे प्रोडक्शन ड्रॉईंग. त्यामध्ये लिमिट्स, फीड्स, टॉलरन्सेस त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. तर भेटू आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये.